आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आईले देव सुद्धा ना कधी कधी आपली परीक्षा घेत असतो। म्हणजे माझंच बघ ना, पदर पसरून देवाकडे काही मागावं तर पदरात काहीच टाकत नाही। आणि तुमच्या घरात आता हे जे बाळ येणार आहे त्याच्याबद्दल तू चार चौघात मान वर करून बोलू सुद्धा शकणार नाही। मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मी ठरवलंय या बाळाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची, अगदी उजळ माथ्याने। कारण चूक प्रीतम कडून झाली आहे, त्यात मोनिकाचा, त्या बाळाचा काहीच दोष नाहीये। त्यामुळे मी त्या बाळाचा आनंदाने स्वीकार करणार आहे। बरोबर आहे तुझं, पण लोक काय म्हणतील? मला त्यावेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचारच नाही करायचा। मी फक्त मोनिकाच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे। आणि आपला प्रीतम, त्याचं काय? त्याच्या हातून चूक झाली आहे, ती आता बदलू नाही शकत। प्रीतम पण नाही, मी सुद्धा नाही। त्यामुळे जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची, सहन करायचं, पण त्यातून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं। मला तुझी ही गोष्ट खूप आवडते अहिल्या। तू कायम तुझ्या तत्वांवर ठाम असतेस। हाच तर पाया आहे आपल्या मैत्रीचा। बरंयस? काय काय झालं रे आतमध्ये? ती मोनिका आली होती, तिच्या पोटात दुखत होतं। म्हणजे आतमध्ये सगळ्यांसमोर झालं काय? तुझ्याही घरच्यांना कळलं माझ्या आणि मोनिकाबद्दल? सोम, काय विचार करत असेल रे आतमध्ये सगळे माझ्याबद्दल? ए, मोनिका बरी आहे का? डॉक्टर आले होते, त्यांनी चेक केलं। मॉम म्हणाली की ती बरी आहे। प्रीतम, इफ यू डोंट माइंड, मी एक प्रश्न विचारू? हा, विचार ना। या सगळ्या सिच्युएशन वरती प्रियाचा काय टेक आहे? अरे सगळं तुटलंय रे आता। आधी आयुष्य किती छान होतं ना, सगळं सॉर्टेड होतं। आता तसं काहीच नाही रे। मी खूप प्रयत्न करतोय या सगळ्यापासून लांब राहण्याचा। कसं लांब राहू सांग? प्रीतम, आयुष्यात कधी कधी अशी फेज येते ज्यात आपण लिटरली काही करू शकत नाही। आपण फक्त त्या फेजला जाऊ देऊ शकतो, बस। तुला सांगितलं ना मला काही खायला नकोय, ते नकोय मला काहीच। अरे नकोय मला काही खायला, निघ इथून। मॅडम, थोडं तरी खाऊन घ्या। तुला सांगितलेलं कळत नाही का? नकोय मला काही खायला, निघ इथून। मला सोम पाहिजे यार, फक्त सोम। का कोणाला काहीच कळत नाहीये? काय झालं? रडू नको, रडू नको। आवाज बांध। चाकू नाही, धर ना। तुला काही मारत नाही मी, तू धरतो। धर, मार मला, मार 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 ना मला, मार मार। तुझ्या बापाला मार, म्हणजे तुला बरं वाटेल। जीव घे माझा, मार ना, मार मार।
मारून टाक बापाला, मारून टाक. काय कामाचा नाहीये तुझा बाप. शंड आहे आला तुझा बाप, शंड आहे. बघत राहिला तिकडे, तिने कानाखाली मारली, तिथं बघत राहिला. माझ्या पोरीच्या कानाखाली मारली, मी काही करू शकलो नाही. शंड आहे तुझा बाप. रडू नको, रडू नको, शांत हो. जे काही झालं चांगलं नाही झालं. त्या बाईने माझ्या कानाखाली मारली हे चांगलं नाही झालं. काहीच चांगलं झालं नाही. त्याच्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात पण काही चांगलं होणार नाहीये. मी होऊ देणार नाही. हा, त्या सोहमशी तुझं लग्न होणार. तुला फुलासारखी जपलीये मी, लहानाची मोठी केलीये. तुला असं रडत बघण्यासाठी नाही. माझी लाडाची लेक आहेस तू, माझा जीव आहेस तू. माझा जीव असा कोणी हिरावून घेतलेला मी नाही बघू शकत. तुझं लग्न फक्त त्या सोहमशी होईल, फक्त सोहमशी होईल. मी त्याचा सासरा होईल. नाही तर मी मरीन किंवा तुझं लग्न सोहमशी होईल. हे माझं वचन आहे. नीचे धरती ऊपर अंबर और बीच में तेरा बाप. शांत हो, शांत हो बेटा. हाय, कसा आहेस तू? मिसिंग यू सो बॅडली. किती दिवस झालेत आपल्याला भेटून. साधा एक व्हिडिओ कॉल सुद्धा नाही केलाय आपण. हो, मी ठीक आहे, बट स्टील भीती वाटते मला अजूनही. आता अजून एक प्रूफ मिळालाय. माझ्या बाळाला सगळी सुख मिळणार आहे. तो श्रीमंत घरात जन्माला येणार आहे. हो. व्हॉट? खरं तर चूक तू केलीयस, पण ते किर्लोस्करांना भोगावं लागणार आहे. ऐक ना, आपलं भांडं फुटलं तर